28 जानेवारीला अपघातामध्ये अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं आणि त्यानंतर अगदी 4च दिवसामध्ये सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र आता त्यांच्या शपथेवरती एका व्यक्तीने आक्षेप घेतलेला आहे. तो आक्षेप नेमका काय आहे आणि त्याला काय उत्तर देण्यात आलेलं आहे, हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर खरं तर अनेक राजकीय प्रश्न निर्माण झालेले होते आणि अजित पवार यांची जागा कोण घेणार हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता. मात्र अगदी काही दिवसामध्ये सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आता त्या म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुद्धा झालेल्या आहेत. 31 जानेवारीला त्यांनी ही शपथ घेतलेली होती. त्यावेळेसचे राज्यपाल असणारे आचार्य देवव्रत यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ घेतली. मात्र 4च दिवसामध्ये त्यांचा शपथविधी हा बेकायदेशीर ठरला असं पत्र खुद्द राज्यपालांना देण्यात आलं आणि पुन्हा शपथ घ्यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली. विशेषतः ही मागणी कोणी केलेली आहे तर वर्धा इथले ऍडव्होकेट हर्षवर्धन शोभा बाबाराव गोडघाटे या व्यक्तीने, या वकिलांनी राज्यपालांना असं एक पत्र दिलं आणि त्यामध्ये त्यांनी या शपथविधीवरती आक्षेप घेतलेला होता. आता त्यांचं म्हणणं नेमकं काय होतं, की त्यांचं म्हणणं असं होतं, की एक नमुना असतो आणि त्या नमुन्याच्या पद्धतीनेच म्हणजे तुम्हाला ती शपथ घ्यावी लागते. उदाहरणार्थ ती वाक्य यापूर्वी सुद्धा तुम्ही ऐकली असेल, की मी XYZ ईश्वर साक्ष शपथ घेतो किंवा घेते, की गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो, की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी पुढे जे काही नाव असेल ते राज्याचा मंत्री म्हणून माझी कर्तव्ये निष्ठापूर्वक सत्सद विवेक बुद्धीने पार पाडेन. अशा पद्धतीची ही शपथ आहे. मात्र त्यांचं असं म्हणणं आहे किंवा त्या पत्रामध्ये गोडघाटे यांनी असं म्हटलेलं आहे, की सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री या शब्दाचा उल्लेख केलेला आहे आणि खरं तर उपमुख्यमंत्री पदाची जी तरतूद आहे ती संविधानामध्ये कुठेही नाही आणि त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचं दोनदा म्हटलं तर ही बाब जी आहे ती बेकायदेशीर ठरते. पवार यांनी मंत्रिपदाच्या नमूद नमुन्यानुसार शपथ घ्यावी, अन्यथा भारतीय संविधानाच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्यांकडून खुलेआम त्याच संविधानाचे उल्लंघन होत असल्याचा संदेश जाईल, असं गोडघाटे यांनी नमूद केले. त्यांचं असं म्हणणं आहे, की जसं मुख्यमंत्री पद आपलं संविधानिक आहे, इतर मंत्रीपद आहेत, मात्र उपमुख्यमंत्री पद हे तसं बनवलेलं आहे. त्यामुळे त्याला संविधानिक आधार नसल्यामुळे आणि पवार यांनी शपथ घेत असताना दोनदा मी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेते असा उल्लेख केल्यामुळे ती शपथ जी आहे ती म्हणजे कायदेशीर नाहीये, बेकायदेशीर आहे, म्हणून त्यांनी दुसऱ्यांदा शपथ घ्यावी असं म्हणणं आहे. मात्र त्यांना आता राज्यपाल सचिवालयाने सुद्धा उत्तर दिलेलं आहे. या सचिवालयाच्या उत्तरामध्ये त्यांना 9 मार्चला सचिव कार्यालयाने जे आहे ते स्पष्टीकरण दिलेलं आहे. त्यामध्ये असं म्हटलंय, की आपला माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाला. त्यामध्ये त्यांनी पवार यांच्या शपथविधी सोहळ्यात भारतीय संविधानातील तरतुदीचं उल्लंघन झाल्याबाबत आपल्या कार्यालयाकडून आलेल्या कार्यवाहीची माहिती मिळण्याची विनंती केली आहे. आपला अर्ज प्राप्त झाला त्यानुसार आपल्याला कळवण्यात येतं, की शपथविधी संबंधित शासनाकडून प्राप्त प्रस्तावानुसार या कार्यालयाकडून कार्यवाही करण्यात येते. त्यांचं असं म्हणणं आहे, की शासनाने जे झालं त्याच पद्धतीने आम्ही कार्यवाही केली. मात्र या माहितीवर आपले समाधान न झाल्यास आपण राज्यपालांचे महासचिव व प्रथम अपीलीय अधिकारी S राममूर्ती यांच्याकडे हे पत्र प्राप्त झाल्याच्या 30 दिवसाच्या आत माहिती अधिकार अधिनियम अंतर्गत अपील करू शकता. तुम्हाला जर ह्याच्यावरती काही आक्षेप घ्यायचा असेल किंवा तुमचं समाधान नसेल तर तुम्ही याचं अपील करू शकता. अशा पद्धतीचं उत्तर जे आहे तर ते आता त्यांना राज्यपालांच्या सचिव कार्यालयाने आता स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता याच्यामध्ये अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या प्रवक्त्या आहेत रुपाली ठोंबरे पाटील, तर त्यांना सुद्धा हे ऍडव्होकेट हर्षवर्धन शोभा बाबाराव गोडघाटे यांनी पत्र पाठवलेलं आहे. कारण रुपाली पाटील यांना विचारलं होतं, की असा एक आक्षेप नोंदवण्यात आला, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि त्यांनी असं म्हटलं होतं, की माझ्या दृष्टीने याला शून्य किंमत आहे. हे प्रसिद्धीसाठी केलेलं काम आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्याला त्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे, की आपण प्रतिक्रिया देताना हेतुपुरस्पर माझं नाव टाळलं, परंतु प्रतिक्रिया देताना आपण माझ्या ज्ञानाला आव्हान दिलं. प्रसिद्धीसाठी केलेलं काम आहे, शून्य किंमत आहे असे आपण बेजबाबदार वक्तव्य केले. मी तुम्हाला भारतीय संविधानातील तरतुदी दाखवायला तयार आहे, अशा पद्धतीचं उत्तर दिलेलं आहे. त्यामुळे आता
म्हणजे सुनेत्रा पवार तर स्वतः उत्तर देणार नाही, कारण हा जो मुद्दा आहे हा प्रशासन विरुद्ध गोडघाटे यांचा आक्षेप असा आहे. त्यामुळे आता याचं नेमकं काय होतं, सुनेत्रा पवारांनी तो जो उल्लेख केलेला आहे उपमुख्यमंत्री पदाचा, तो कायद्यानुसार तो तसा करता येतो का, असे अनेक प्रश्न आहेत आणि त्याची उत्तरं जी आहेत ती मिळतील त्यावरती हे आता सगळं अवलंबून असेल. जर तसं नसेल आणि गोडघाटे यांचं म्हणणं जर खरं मानलं गेलं तर कदाचित सुनेत्रा पवार यांना पुन्हाही शपथ घ्यावी लागू शकते. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.